उद्या पाडवा आहे म्हटलं घरी सगळ्यांच्या श्रीखंड पुरीचा बेत आहे ना. श्रीखंड पुरीच्या जोडीला कोशिंबीर पण पाहिजे ना. पण ही कोशिंबीर असणार आहे आमच्याकडे फेमस असलेल्या द्राक्षांची. कोशिंबीरीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतले, त्यानंतर काकडी, कोबी आणि गाजर किसून घेतलाय आणि मेन म्हणजे इथे द्राक्ष कट करून घेतलाय आणि फेटलेलं दही, शेंगदाण्याचं कूट, एकदम बारीक केलेली साखर आणि मीठ घेतले. शेंगदाण्याचं कूट इथं मी जरा मोठं घेतलंय. पहिल्यांदा काकडी खिसलेली टाकून घेतली एका बाउलमध्ये, त्यानंतर कोबी, गाजर, कांदा, टोमॅटो आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बाकीची नंतर टाकायची. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर जरा मिक्स करायचं. त्यानंतर नमक आणि साखर पण घालून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करायचं. त्यानंतर दही टाकून घ्यायचं. दही टाकल्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करायचं. परत कट केलेली द्राक्षे टाकून घ्यायचे आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं. शिल्लक ठेवलेली कोथिंबीर घालून घ्यायची. परत एकदा मिक्स करायचं. अशा प्रकारे मस्त अशी आपली द्राक्षाची कोशिंबीर झाली तयार. चला मग तुम्ही पण करा उद्याच्या पाडव्याला द्राक्षाच्या कोशिंबीरीचा बेत श्रीखंड कुर्मापुरी सोबत. सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा.